हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल अँड गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. आज आहे आमचा मनालीतला सेकंड दिवस आणि आत्ता ह्या क्षणाला मनालीमध्ये टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअस. आणि जर एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, कुठंही तुम्हाला आत्ता वाजले 11 आणि आता वाजले सकाळचे 11, बट कुठंही तुम्हाला ऊन दिसणार नाही, कारण सगळीकडे एकदम असं धुक्याचं वातावरण झालं आहे. आणि हे वातावरण सगळ्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, स्नोफॉल पडण्याचं साईन आहे आणि नक्कीच व्हॅलीमध्ये आज स्नोफॉल होईल. आणि जर आम्ही लकी ठरलो तर मनाली सिटीमध्ये किंवा आजूबाजूला इथं या परिसरामध्ये पण स्नो पडेल. आणि आज म्हणजे आम्हाला लोकल मनाली कव्हर करायचं आहे, जसे टेम्पल्स वगैरे. वॉटरफॉलला जाणार होतो आम्ही ट्रेक करून, बट ह्या वातावरणामध्ये नाही इच्छा होते. आणि आम्ही, तुम्ही बघू शकता, हँडग्लोव्ज ऑन आहे. जॅकेट पाहिजे तसं घातलं नाही आहे, बट परत हॉटेल रूममध्ये जाऊन जॅकेट आणायचं आहे. आमचं हॉटेल तिकडे त्या साईडला आहे. आणि कसं वाटते तुझा पहिला दिवस, म्हणजे पहिला ॲक्च्युली दुसरा दिवस आहे, कारण काल संध्याकाळी आलो. कसं वाटतंय तुला इथं मनाली फील कसं वाटतंय? रुजा ऑटो आहे ना, ऑटो का आवाज आहे का? बोल. शिमलाची थंडी तेव्हा जास्त वाटत होती, पण आता इच्छा आल्यावर असं वाटतं शिमला गरम होतं. आणि जसं मी बोललो होतो, मनाली आणि शिमलाची वाईफ खूप चेंज आहे आणि ती तू नक्कीच फील करत असेल. तर चला, आज आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अर्चूच्या बकेट लिस्ट मधली एक विश कंप्लीट करायची आहे. ती काय म्हणजे अर्चू सांगेल आपल्याला. तिला पॅराग्लायडिंग करायची आहे. बट आता मला टेन्शनवाली गोष्ट अशी आली की ह्या टेम्परेचरमध्ये पॅराग्लायडिंग कशी करणार ना, कारण एवढी गार आहे आणि हवा सुटली आहे. सगळं चेक करू, जर पॉसिबल असेल तर होईल. नाही, हवा सुटली आहे. जर दिसत असेल ना, झाडाची पानं खूप हालतायत, तर हवा आहे. मेन म्हणजे काय ना, पॅराग्लायडिंगला लागतं ते म्हणजे हवा. टेम्परेचर काही असो, बट तुझा रेकॉर्ड होईल की तू, आय थिंक आपण तिथपर्यंत जाता मायनसमध्ये पण टेम्परेचर जाऊ शकतं आज, कारण स्नोफॉल होण्याचे चान्सेस आहे. अरे तो तेरा रेकॉर्ड हो जाएगा की -डिग्रीमध्ये किंवा 0 डिग्री सेल्सिअसमध्ये तू पॅराग्लायडिंग केली तर मग काय करू? तू वो देख लेना. बट काय मस्त फ्रेम येते अर्चूची. आज आम्ही रेंटवर स्कूटी घेतली, कारण आम्हाला लोकल मनाली हे करायचं आहे, कव्हर करायचं आहे. आणि बाईक वगैरे आम्ही उद्या वगैरे बघू. पण सगळ्यात आधी आम्ही आता परत रूमवरती चाललो आहे आणि जॅकेट्स घेऊ, कारण डिक्कीमध्ये जागा आहे जॅकेट्स ठेवायला. त्याच्यात पण आहे एक्स्ट्रा, बट जे वातावरण बनलेलं आहे आणि ते बघून वाटतं आहे मला की एक्स्ट्रा जॅकेटची गरज लागेल. आणि मनालीचे स्ट्रीट असे छोटे असतात, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू होतो. बरोबर इथं पोलीस जागे चौकात त्यांनी ठेवलेले असतात, जे ट्रॅफिक कंट्रोल करत असतात. आणि हेल्मेट कंपल्सरी आहे, नाही तर 2000चा फाईन आहे. त्याच्यामुळे हे माझं हेल्मेट, ते अर्चूचं हेल्मेट. मागच्या गेल्या 10 ते 15 मिनिटापासून आम्ही ह्याच स्पीडने चालू आहे, 10 ते 20च्या मॅक्झिमम. कारण मॉल रोड म्हणजे हॉटेल रूमपासून निघाल्यापासून तर मॉल रोड खाली आहे, तर तिथपर्यंत दोन्ही साईडने फुल जाम आहे. कारण आता आहे न्यू इयर, ख्रिसमस आणि शिवाय विकेंड, त्याच्यामुळे जो लोक फिरायला आले आणि मनाली फुल पॅक आहे. काही लोक इकडे वरच्या स्पॉट कवर करायला चालले, काही दुसऱ्या रोडला खाली जे स्पॉट आहे व्हॅली वगैरे तिकडे कवर करायला चालले. त्याच्यामुळे आता ही ट्रॅफिक मोस्टली आम्हाला 10 मिनटं लागेल. पुढे तर रोड नंतर क्लिअर होऊन जाईल, त्याच्यामुळे नो टेन्शन. आणि बाईक असल्यामुळे जरा जास्त फायदा होतो आहे. साईडने गाडी फटाफट निघते. 4 व्हीलर असेल तर थोडं मुश्किल झालं असेल. इकडे आता ब्रिजवरती फुल जाम लागला आहे दोन्ही साईडने, कारण तो रस्ता आहे मेन व्हॅलीकडे जाणारा आणि आम्हाला इकडे राईट टर्न घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकचा थोडा ट्रॅफिक एवढी लागणार नाही, कारण आम्ही चाललोय पॅराग्लायडिंग करायला. आणि हे जे लोक दिसतात सगळे, हे सगळे वालीकडे चालले स्नोफॉल बघायला, जे की आम्ही उद्या जाणार आहे. स्नोफॉल म्हणजे स्नो बघायला वगैरे त्या साईडला. आणि वरती सूर्यदेवताचं दर्शन झालंय, त्याच्यामुळे माझ्या जीवात जीव आलाय. कारण मला वरती हवेत खेळायला जायचंय, हवेशी गप्पा मारायला जायचंय. आणि ती जी हवा जास्त असती तर मला तिने परेशान केलं असतं. आणि इकडे जसं ते मागे पूर आला होता आणि सगळं हे झालं, तर जवळजवळ अर्धा रस्ता पूर्ण तुटून तो नदीत समाविष्ट गेलाय, म्हणजे वाहून गेलाय. आणि हाफ रस्ता चालू असल्यामुळे जरा जास्त ट्रान्सपोर्टचा, थोडं ट्रॅफिकचा इश्यू आहे. पण आता थोडे काम सुरू करतील हे पण, कारण पूर्ण जे हिमाचलचं जे काही इकॉनॉमी आहे ती पूर्ण ट्रॅव्हल आणि टुरिस्टवरच डिपेंड आहे. त्याच्यामुळे त्यांना हे करणं तर महत्त्वाचं. हा रस्ता आहे ना, हा तिथपर्यंत होता, पूर्ण रस्ता गेला अक्षरशः. म्हणजे फक्त वन साइड राहिलाय, दुसरी साइड फक्त वन साइड राहिलाय, पूर्ण वाहून गेलाय रस्ता डायरेक्ट. हे काय एवढा मनाली त्या साईडचा पुढे तर अजून डॅमेज झालं होतं.
मनाली पासून 12 किलोमीटर पुढे आम्ही ढोबी गावात आलो होतो कुल्लू रस्त्याला. आणि इथं असं आहे ना, हिमाचल मधली सगळ्यात हायटेड म्हणजे सेकंड हायटेड, फर्स्ट आहे बिरबिलिंग आणि सेकंड आहे डोबी. तर इथं ती पॅराग्लायडिंग होते सगळ्यात हाईटला 11,000 फीटच्या वरती. बट आम्ही आल्यानंतर जसं की मी सुरुवातीला बोललो, आजचं क्लायमेट त्याच्यामुळे काय झालं आहे ना, की ते बोलले आज नाही करू शकत, तर आमचं येणं इकडे वेट झालं. बट लकीली आमचा उद्या कसोल जायचा प्लॅन आहे, तर कसोल जाताना आम्ही करू उद्या किंवा परवा. तर त्यासाठी ह्याच रस्त्याने आम्हाला जायला लागतं. बट इथं एवढं 12 किलोमीटर येऊन, एवढ्या थंडीचं येऊन थोडा प्लॅन तर फ्लॉप झाला आहे आजचा. बट अजून एक दिवस आहे, तिथं आम्ही त्या दिवशी करू शकतो. पण तरी पण सगळ्या गोष्टी क्लायमेटवर डिपेंड आहे. म्हणजे क्लायमेटने साथ दिली तर आपलं पॅराग्लायडिंग सक्सेस होईल. म्हणजे खरी कमाल पॅराग्लायडिंगचीच आहे, बाकी खरी कमाल वेदरची आहे. वेदरने साथ दिली तर पॅराग्लायडिंग होईल. कारण बघा ना तुम्ही, मनाली साईडला तरी थोडं क्लिअर वेदर होतं, इकडे या साईडला तर धुकं जास्त पसरलंय. म्हणजे पूर्ण ढग वगैरे जमा झाले. आम्हाला तर वाटतं इकडे पाऊस होतो की स्नोफॉल होतो तेच कळत नाहीये. कारण आपल्याकडे असं वातावरण होतं तेव्हा आपल्याला वाटतं पाऊस होतोय, पण इकडे स्नोफॉल होतोय. आणि आम्हाला आमच्या समोर दिसते ॲपलची बाग, आणि तिथंच आम्ही जातोय आता. बघू, ॲपल तर नाहीये, कसली ग्रीनरी नाहीये, पण आतमध्ये जाऊन बघू या बाग कशी. जस्ट पावसाचा थेंब लागला, तिला पण लागला. मी बोललो होतो ना गाडीवर पावसाचा थेंब लागतोय, तर ऍक्च्युली तो पाऊस नाहीये. तिकडे मागे स्नो पण होतोय एकदम वरती. हो, हे बघ पाऊस थेंब लागतात, खरंच पाऊस पडतोय. तर पाऊस यायच्या आधी आपण थोडं एक्सप्लोअर करून घेऊ. तर ही आहे ॲपलची बाग, जी की आता ऑलमोस्ट हे झाली आहे. कदाचित स्नो पडल्यानंतर हळूहळू त्याला पालं येतील आणि मग ॲपल येतील, पालवी फुटेल आणि मग ॲपल येतील. आय डोंट नो की याचा म्हणजे सीझन कधी असतो ॲपलचा. बट आता आली म्हणाली तर बघून घे. ही आहे ॲपलची बाग. तुला खाऊ घाल. ओरिजिनल ॲपल. आता तर मुश्किल आहे, बट तू ॲपलची बाग सध्या बघून घे की अशा प्रकारात आहे. म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर काइंड ऑफ आहे. आपल्याकडे पेरूची बाग वगैरे असते ना त्या टाईपमध्ये. एवढंच की फक्त झाड इथं ना ॲपलचं मोठं आहे. पेरूचं छोटं असतं, थोडं उंच असतं पेरूचं, बट याच्या फांद्या वगैरे थोड्या मोठ्या, बस बाकी काही डिफरन्स वाटत नाही मला. आणि हे वाटतं 2 शेत आहे, त्या साईडला एका दुसऱ्याचं दिसतंय, कारण मध्ये पोल लावलेले आहे आणि तार लावलेले आहे. हिची थंडी काही जात नाही आहे, कान ठणकायला लागले. खूप वेगळं वाटतं इथं येऊन. वेगळं म्हणजे ना, आता आम्ही फोटो वगैरे काढले तर खूप भारी आमचे फोटो निघाले. आणि बघ ना, ते एकदम आपण जसं मूवीमध्येच बघितलेलं आहे, असे झाडं वगैरे, स्ट्रक्चर, खाली ग्रीन पानं, वरती पहाड, फक्त बर्फाची कमी आहे, जी की आणि रिअल ॲपलची. आय होप की मनाली साईडला जर असेल तर, बट इथं नाही आहे म्हटल्यावर अजून 2-3 बागा आहे, तिथं पण नसतीलच. म्हणजे मनाली साईडला पण कुठं अजून सीझन नसेल. ही जी बाग लावली असेल तिचा आता तो टाइम नसेल. बट भारी वाटतं इथं चालायला पण आम्हाला. आणि सीन खूप भारी दिसतो हा. फोटोमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये किती कॅप्चर होत आहे माहीत नाही, बट इंस्टाग्राममध्ये आम्ही बऱ्या प्रमाणामध्ये हिचा फोटोशूट केला आहे, थोडाफार तिने माझा केला आहे. आणि असं एकंदरीत आमचा इथं येण्याचा थोडा मोटिव्ह आम्ही स्वतः सक्सेस करून घेतला आहे की चलो पॅराग्लायडिंग नाही होतो क्या, ॲपलची बाग तरी बघून झाली. आता आम्ही इथून सरळ निघतोय मनालीला, कारण आम्हाला मनाली पण एक्सप्लोअर करायचं आहे. हडिंबा टेम्पलला जायचं आहे, ते वसंत टेम्पल म्हणून आहे जिथं हॉट वॉटर स्प्रिंग येते, तिथं पण जायचं आहे. आणि अजून 1-2 स्पॉट कवर करायचे आहे जे की व्हायला पाहिजे. आता 12:30 वाजले आणि इथं 4 वाजले की थंडी जास्त प्रमाणात सुरू होते, त्याच्यामुळे या 2-3 तासामध्ये कवर करायचं आहे. येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती. आता मॅपवर बघतो, जर ती ट्रॅफिक असेल तर थोडंफार अजून कुठेतरी आम्ही थोडा नाश्ता करायला थांबून जाऊ, थोडा टाइमपास करू. आणि येताना आपल्याला नदी दिसली, त्या नदीजवळ आपण खाली उतरू, जरा उतरून बघायचे, जरा थंड पाणी, किती थंड येते पाणी, जरा एक वेळेस ट्राय करायचे. पाणी हो आंघोळ करायची. चल मनाली अजून 10 किलोमीटर दूर आहे. एक चहा ब्रेक घेतला, कारण आता नाक आणि हात एकदम थंड पडायला सुरुवात झाली आहे. आणि जस्ट इथं चहाचं हॉटेल आहे आणि इथं हा ब्रिज आहे. म्हटलं चल एकदा चहाही पिऊन येऊ आणि ब्रिजवरही जाऊ, थोडं साईडला हो, ती गाडी पास होईल, कारण हा आपला टुरिस्टचा ब्रिज नाही ॲक्च्युली, हा जस्ट एखाद्या गाडी पास झाली, बट तिकडे वेटिंगला आहे, त्यामुळे आपण लगेच येऊ शकतो. ही गाडी तिथपर्यंत जाईल. आणि अशी ही मनालीपासून निघणारी ती रिव्हर समोर कुल्लूला जाताना, वा वा वा, क्या फ्लॅग उड़तात मस्त. अरे गाड़ी वाली आजा भाई, साइड में, अपना काम नहीं इधर गड्डियों का. चल 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 चल, आउट हो जा.
सेकेंड। मुझे लगता नहीं भाई उधर हम 2 मिनट के लिए खड़े हो पाएंगे, कारण गाड्या कंटिन्यू येत आहे आणि तिकडे पण एक गाडी थांबलेली आहे, त्याच्यामुळे परत जाऊन तोपर्यंत इकडे गाडी येईल एखादी। आजा 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 आजा, मस्त दिसतोय ब्रिज एकदम। ये अरे ये पडू नको, हळू ये, ब्रिज तोडशील। बोल आता, गाडीच्या वजनाने तुटला नाही, माझ्या वजनाने तुटेल। बस गरमागरम 2 चहा घेतले आणि खाली तिथं ब्रिजच्या इथं, ॲक्च्युली हा ब्रिज फोटोसाठी नाही आहे, बट आम्हाला पळताना आणि थोडं शूट करताना बऱ्याचशा गाड्या थांबल्या आता, आणि तिकडे कंटिन्यू गाड्यांचा फ्लो चालू असतो की एक गाडीसुद्धा आली ना तिकडनं की परत इकडे पळायला लागतं, जे की तुम्ही आता बघितलंच असणार। आणि मस्त या इथं बाकड्यावरती बसून आपण चहा आणि व्यू एंजॉय करू। ये रख दी हमने यहाँ पे चाय, और मेरे जेब में कुछ रखा है वो निकाल लेता हूँ मैं आगे, और ये हम यहाँ पे बैठ रहे हैं, तुम वो साइड से बैठ जाओ। हा समोर व्ह्यू, आणि त्या व्ह्यूला एन्जॉय करताना आम्ही या चहासोबत। हेल्मेट काढायची आता इच्छा नाही आहे, कारण परत 5 मिनिटांनी लगेच गाडीवर बसायचं, आणि हेल्मेट काढा, हे घातलेलं काढा, त्याच्यानंतर जॅकेट काढा, म्हटलं एवढी इच्छाशक्ती आता उरली नाही आहे, त्याच्यामुळे जो है अभी वैसा ही आहे। आणि बऱ्याचशा गाड्या येत आहेत आणि लोक उभे काय काय रिसॉर्ट नाही, तिकडे गाव आहेत म्हणून ते गाड्या गेल्या काय असतील, मग हॉटेल्स वगैरे किंवा रिव्हर साईड कॅम्पिंग वगैरे। बघ ना अर्चू, तू काय नजारा आहे। टोबीवरून आल्यानंतर आम्ही डायरेक्ट रूमवरती आलो, फ्रेश झालो, आणि आता आम्ही चाललो हडिंबा टेम्पलला। आणि ह्या ट्रॅफिकमुळे आम्ही थोडा डिसिजन चेंज केला। आम्ही बाईक जाणार होतो, म्हणजे बाय रोड तिथपर्यंत होता रस्ता, पण ही ट्रॅफिक पूर्ण रस्ता जाम आहे आज। विकेंडची खरंच एवढी गर्दी पडली ना की म्हणजे एका ठिकाणी 15-15 मिनटं गाडी थांबते, 20-20 मिनटं, आणि जस्ट थोडी चालू झाली की पुढेपर्यंत जाते। म्हटलं आपला एक ट्रेक पण बाकी या ट्रिपचा, तो आपण हडिंबा टेम्पलच्या पायाने करून घेऊ। अशा प्रकारे रस्ता बनवायला लागतोय, आणि इथून हा हडिंबा टेम्पलचा ट्रेक आहे 1.5 किलोमीटरचा, तो आता चढू। थोडा जोर लागेल, थोडा दम लागेल, बट करूया। मोजून टाइमलॅप्समध्ये 4 सेकंडचा ट्रेक करून आम्ही पहिला ब्रेक घेतला आहे, कारण काय ना ऑक्सिजन कमी पडतं, चढायला खूप ताकद लावायला लागते, आणि नाक एवढं थंड पडते, त्याच्यामुळे म्हटलं ब्रेक घेऊ दे। अक्षरशः पोटाच्या इथून कण निघते साईडने। अरे बापरे, इकडे ट्रेक करणं खतरनाक गोष्ट आहे, कारण ऑक्सिजन लेवल ऑलरेडी कमी राहते, त्याच्यामध्ये थंडी, आणि त्याच्यामध्ये ट्रेकिंग म्हटली की जीव जातो। नाक खूप थंड पडतं आहे। सेकंड स्टॉप आमच्या अशा प्रकारे झालेला आहे। आता रिझन, मगाशी नाक थंड पडत होतं, थंडी वाजत होती, आता काय रिझन आहे, जॅकेट जड होते। मी तुला बोललो होतो ट्रेकला जायचं आहे, जॅकेट घेऊ नको। थंडी किती आहे, काय थंडी आहे थोडीशी। चलो आता तिसरा ब्रेक डायरेक्ट टेम्पलच्या इथं। ते तिथं दिसतंय ह्या 2 झाडांच्या मध्ये टेम्पल, छोटंसाठी, तुला नाही दिसला, ते पोरं उभे आहेत ना त्याच्या बाजूला, तिथं टेम्पल आहे। म्हणजे जास्त नाही, अजून 3-4 मिनिटचा ट्रेक फक्त बाकी आहे। छोटा आहे फक्त आपल्याला ते थंडीत चालायचे। ते काय होतं माहिती का, सुरुवात जोपर्यंत तुम्ही 50% ट्रेक करत नाही ना, 15 मिनटं पण नाही आहे खरं, एका श्वासात चढू शकतो माणूस जो रेग्युलर वर्कआउट वगैरे आहे। बट आपल्यासारखे जे बाहेर स्टेटमधून येतात ना, त्यांना ऑक्सिजनचा त्रास होतो, म्हणून तेवढंच आहे। आलो जस्ट, बट इथल्या प्रत्येक स्पॉटची सीनर बघायला, आणि प्रत्येक स्पॉट असला जबरदस्त दिसतोय। हा शपथ, फायनली पोचलो। आता फ्लॅट सरफेस आहे, आणि इथे हे छोटं वगैरे मार्केट आहे, इथं नेम वगैरे आपल्या नेमने पेंट करून देता येते। छोटं मोठं मार्केट आहे, खूप नाही। पूजेचं सामान वगैरे दिसतंय, खूप काय असं शॉपिंगचं नाही आहे। मॅग्नेट आपण संध्याकाळी घेऊ। चलो
हेलो हाँ भाई हो हो एक साइड भाई एक साइड हो जाओ भाई एक साइड हो जाओ. पोहोचलो फायनली हडिंबा टेम्पलला. बट गर्दी बघून तुम्ही इमॅजिन करू शकतात की लाईन किती लंबी असेल. त्याच्यामुळे आपण लाईनीत न थांबता आपण मुखदर्शन घेऊया. आणि हा इथला सगळा परिसर दर्शन घेऊन जस्ट खाली उतरलो आहे. बट खाली नाही जाते. इकडचा समोरचा जो परिसर आहे आणि हे जे झाडं आहेत हे आय थिंक देवदारचेच झाडं आहेत जे आपण त्या दिवशी बघायला गेलो होतो. ग्रीन व्हॅलीमध्ये जे देवदारचे झाडं बघायला गेलो होतो तेच हे झाडं आहे. झाडं बोलतं कारण थंडी वाजते. हिमाचल ट्रिपमध्ये जितके आयुष्यात व्लॉगिंग करिअरमध्ये जितके फंबल कुठं झाले नसतील तेवढे फंबल इथं झाले. आणि आय थिंक तिथं जायचा रस्ता आपला त्या साईडने आहे. त्याच्यामुळे आपण परत रिटर्न उतरून खाली उतरायच्या रस्त्याने तिकडे जाऊया आपण आणि बघूया. नाही तर ती मगाशी पडली ना. मगाशी रील करत होती ती पळत होती बट स्लोप होता. ती पोरगी अशी गेली डायरेक्ट ती झाडाची मूड असतं ना मूडला डोकं ठोकलं गेलं. नशीब त्या झाडाला डोकं ठोकलं नाही गेलं. त्याच्यामुळे मी तुझे रील शूट करतो. कॅमेरा माझ्या हातात आहे. त्याचा स्पीड मी कंट्रोल करू शकतो. मी तुझा स्पीड कंट्रोल नाही करू शकत. त्याच्यामुळे तू सांभाळून इथं यायला हाच छोटा रस्ता आहे. नाहीतर खूप फिरून यायला लागतं तिकडनं. अर्ची बोलत होती नाही घुसणार बट मी सक्सेसफुली आलो आहे. ती तार वाजते म्हणून. म्हणजे काय ठीक आहे थोडं वेट आहे पण त्याचा अर्थ असा नाही ना की एवढं वेट आहे की तार वाकवेल मी. सळई आहे ती सळई तार नाही आहे ती. एक तार सरळ नाही सळई. फंबल हो रहा तेरा. ऑलमोस्ट बघून झालंय. मंदिरामध्ये तर खूप गर्दी त्याच्यामुळे तिथं काही जास्त दाखवता येणार नाही. आणि माझ्या पाठीमागे असे देवदारचे झाड आहे. बऱ्यापैकी असा हा परिसर आहे. खूप काही असं इथे एक्सप्लोर करण्यासारखं नाही आहे. बट आता इथून जो नेक्स्ट स्टॉप जाणार आहे आम्ही म्हणजे पुढचा जो स्पॉट एक्सप्लोर करण्यासाठी जातोय ते आहे वसंत समथिंग पुढे आहे त्या टेम्पलचं नाव. तिथे गेल्यावर मी सांगतो. तिथं हॉट वॉटर स्प्रिंग म्हणून गरम पाणी येते खालून आणि बरीचशी त्या मंदिराची हिस्ट्री ती तर आपण त्याच्यात पडणार नाही पण आपण बऱ्यापैकी थोडं कवर करू कारण ते येतं ओल्ड मनालीमध्ये. आणि ओल्ड मनाली हा परिसर असा आहे ना की बघायला एक्सप्लोर करायला थोडंसं बरंचसं तिथं आहे. त्याच्यामुळे आता इथून सरळ आपण गाडी घेऊ आणि गाडी घेऊन ओल्ड मनाली काय झालं तेच म्हटलं इथून आता पायी नाही जाता येणार. गाडी घेऊन निघता येईल आणि ओल्ड मनालीला जाऊ. वसंत टेम्पल जे आहे ना कुठलं तरी नाव आहे त्याचं पर्टिक्युलर मी विसरलो. मला एकाने रील पण पाठवला होता. आपली सबस्क्रायबर आहे अंकिता म्हणून. तिने मला रील पण पाठवला होता. तर तिकडे चाललो आहे आता. आणि अजून 1-2 फोन आले होते की ओल्ड मनालीमध्ये गेल्यानंतर मला फोन कर. तो म्हणजे आमचा दिन्या. तर बघू आता एक्सप्लोअर करू काहीतरी. अर्चूला भूक लागली म्हणून मंदिराच्याच बाजूला आहे छोटे छोटे हॉटेल आहे. इथं आता आपण फ्राईड राईस खाऊ कारण आम्हाला नॉनव्हेज नाही खायचं इथे या ट्रिपमध्ये. सगळं व्हेज ट्राय करायचं आहे. फ्राईड राईस आहे ना एक फ्राईड राईस. तर इकडे आता बसूया आपण मस्तपैकी. बस इथंच सुरुवातीला बसली तरी काय. चलो हा आमच्या हॉटेलचा एंट्रन्स आहे. अर्चू गेले हेल्मेट घ्यायला. आम्ही निघालो होतो आणि हेल्मेट विसरलो होतो. आणि हा आजच्या दिवसातला आमचा तिसरा गेटअप. आम्ही ठरवलं होतं की जितके कपडे आणले तितके यूज करायचे आणि दिवस खूप कमी उरले आता. त्याच्यामुळे आम्ही आजच्या दिवसातला तिसरा गेटअप करतो आहे. कारण आता इथे गेलो होतो वरती तिथं तेवढी रिक्वायरमेंट नव्हती बट तेवढे जॅकेट घातले गेले. नंतर जॅकेट काढलं बट आता म्हटलं आता जे राहिले आहे ते कपडे यूज करून घेऊ. प्रत्येक लोकेशनला एक वेगळा आपला लुक असायला पाहिजे. त्याच्यामुळे चेंज केला आहे. अर्जुने पण चेंज केलं आहे. आणि आम्ही चाललो आहे वशिष्ठ टेम्पल. त्या टेम्पलचं नाव वशिष्ठ आहे. मगाशी मी गडबडत होतो थोडा तर मी थोडं बघितलं आणि त्या टेम्पलचं नाव वशिष्ठ आहे आणि ते आहे ओल्ड मनालीमध्ये. आणि आता आम्ही तिकडे ओल्ड मनाली एक्सप्लोर करायला चाललो आहे. तेच बोलत होतो अर्चूचा तिसरा गेटअप आजच्या दिवसातला की माझा पण सांगितलं मी माझा पण मैं खुद को पीछे नहीं रखता. इतना थंड है यहाँ पे मैं खुद को आगे रखता हूँ भाई. म्हणजे गाडीवर सुद्धा. चलो भाई साइड दे दो थोडासा साइड. आता आम्ही चाललोय ओल्ड मनालीमध्ये वशिष्ठ टेम्पल आणि थोडं ओल्ड मनाली पण एक्सप्लोर करूया. अंधार खूप दिसत असेल बट वाटून घेऊ नका. अजून 4:20 झाले. जसं आधी मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आलो इथं सनसेट लवकर होतो. आणि आज तर सूर्यदेवताने फक्त 1 सेकंडसाठी दर्शन दिले नंतर गायब झाले. तसे काय गायब झाले अजून दिसलेच नाही आहे. कदाचित उद्या दिसतील असं वाटतंय. बट आता रस्ता छोटा आहे आणि बघूया ओल्ड मनालीमध्ये आणि न्यू मनालीमध्ये काय डिफरन्स आहे. लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही या रस्त्याचा आनंद घ्या कारण हेच आहे आमची कधी कधी आमची बडबड ऐकण्यापेक्षा आम्ही कुठं आलोय तिथं काय आहे तिथली सिनरी बघायमध्ये जास्त आनंद असतो.
आणि तोच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि अशा प्रकारात आता हा मोठा चढ सुरू झाला आहे आणि इथं कुठंच तरी वशिष्ठ टेम्पल असायला पाहिजे. थोडी हलकी इकडे कॅफेज वगैरेची वाईब आहे आणि रेंटवाल्या बाईक खूप दिसतात इथं. म्हणजे प्रत्येक 2 बिल्डिंग सोडली की बाईक रेंटवरती तुम्हाला एक बोर्ड दिसणार आणि खाली त्याच्या खाली वेगवेगळ्या बाईक लागणार. जशी आज आम्ही स्कूटी घेतलेली आहे. आराम से भाईजी. थोडासा लँग्वेजमध्ये थोडासा मला आता ऐकून इथला हिमाचल टच आलेला आहे. सगळ्यात पहिले तर हांजी भाईजी आणि थोडासा पुश करून बोलतात इकडे लोक. जसं आता मी बोलतोय की चला जाऊया तर हे लोक बोलणार चलो जाते है. ऐसा थोडं मिस्टेक झाली असेल तर माफी. माझा कुठलाही इन्सल्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. जस्ट सांगतोय मी की इकडचा लँग्वेजचा एक वेगळा टच आहे. ऐकायला इतकं भारी वाटतं जसं का हांजी भाईजी बोलतात ना माणूस तिथंच पिघडतो. हा रस्ता थोडा छोटा असल्यामुळे येताना बस आहे तिकडे आणि इकडनं जाणाऱ्या कॅब्स बाईक्स आणि ते सगळं त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक जाम झाली आहे. आणि इकडे बिलकुल साईडला जागा नसल्यामुळे तिकडे किरण मागे दिसतोय ब्लॅक जॅकेटमध्ये. तर इथे जागा नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं उतरून घेऊ आणि किरण येईल बाईक घेऊन थोडं त्या साईडने. पण जरा चढ पण आहे तर जास्त वजन नको व्हायला किंवा लोड नको व्हायला आणि स्कूटी असल्यामुळे थोडा लोड कमी घेते. त्यामुळे मी उतरून थोडीशी पुढे आली आणि थोडं वॉक करून पुढे गेल्यावर थांबते. तोपर्यंत किरण येईलच. बरेचसे चढल्यानंतर आणि ट्रॅफिक क्रॉस केल्यानंतर फायनली आता आम्ही पोहोचत आलो आहोत वशिष्ठ टेम्पलला. आणि बराचशा पेड पार्किंग आहे आजूबाजूला. तर आता बघू पार्किंगसाठी जागा आणि देन मग मंदिरात जाऊया. कॅफे विथ व्ह्यू एन्जॉय करूया येताना. आणि येताना जसं आजूबाजूला शॉपिंगचे जरा असे स्टॉल्स आणि शॉप्स दिसत आहेत तर आपण येताना थोडं एक्सप्लोर करू आणि काही आवडलं तर शॉपिंग. आणि हे आहे वशिष्ठ टेम्पल. म्हणजे टेम्पल जसे या साईडचे डिफरंट आहे आणि कोरीव काम खूप आहे. म्हणजे छोटं इथून आता 05च्या अँगलमध्ये दिसणार नाही बट कोरीव काम खूप आहे मंदिरामध्ये. आणि तिथं आतमध्ये दर्शन घ्यायला आम्ही घेतलेलं आहे. आणि आता आम्ही इकडे ठेवलं कारण इकडे एवढं थंड आहे ना की उभं राहिलं जात नाही. इथं लाकूड आहे म्हणून गरम आहे. नाही तर पाय अक्षरशः गोठले आमचे इतक्या प्रमाणामध्ये. खालची ही टाईल्स थंडी आहे. आणि इकडे हॉट वॉटर स्प्रिंग पण आहे. म्हणजे तिथून जमिनीतून गरम पाणी निघतं. तर दोघं वेगवेगळे सेक्शन आहे जेंट्स अँड लेडीजचे. तर त्या हिशोबाने हो स्नानगृह आहे ना. म्हणजे त्या तालाबामध्ये निघते ना. आणि तिथं जो नळ आहे ना हा जो समोरचा बेसिनमध्ये नळ दिसतं ना तिथं पण गरम पाणी येतं. जे की आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला बघणार आहोत. ही व्हॅली जी आपण उद्या कव्हर करणार आहे सोलांग व्हॅली वगैरे ह्या साईडला आहे. आणि याच्या पाठीमागे तिकडे अटल टनल वगैरे तिकडे आपण जाणार आहोत. पण ते उद्या. मंदिराच्या समोर चहा प्यायला बसलो कारण सॉक्स काढले ते शूज काढले ते पाय एवढे गार झाले ना की पूर्ण बॉडी त्याने थंड केलं. म्हटलं चला ती चहा पिऊ. म्हणजे हिची आयडिया होती. म्हटलं चल बसून घे आणि त्याच्यानंतर मग थोडं एक्सप्लोअर करू आता पायी फिरून. कारण आता गाडीवर नको थोडं पायी फिरू. आता इथं ओल्ड मनालीला आलो तर थोडं वाईब बनता आहे. आम्ही थोडं आता मार्केट एक्सप्लोअर करतोय. थोडं आता तिकडचं मॉल रोडचं तर मार्केट आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर थोडं इकडचं मार्केट बघूया. आणि हिची नजर आय थिंक एका गोष्टीवर पडली. तू आतमध्ये जाऊन चेक करू शकते. तुला कसली मनाई नाही आहे नाही ती पहिले सगळं अच्छा आधी सगळं बघून घेते नंतर मग रेट वगैरे करायला. तर किती घेणार आहे तू ना. एखादीच वस्तू घेणार आहे तू तर बोलली मला की नाही मी एवढं खर्चामध्ये टाकणार. त्याच्यामुळे म्हणजे स्वतःला खर्च तुला निपटवलंय सगळीकडे. तुझे फिरायला ट्रॅव्हलिंगला वाचवले. तुझे खाण्यापिण्यात तुझे नाही आपले. आता बघू मार्केट. आणि एक गोष्ट बघून घे. माझे काही रोकटोक नाहीये. तू बिंदास जा. बिंदास बघ जा. तू बिंदास बघ. फक्त घेऊ नको. ऐकलं ना. फक्त बघ घेऊ नको. एवढी ट्रॅफिक आहे की ती त्या साईडला आहे मी या साईडला. तिला बोलतो ये इकडे ये ना इकडे. त्या साईडने बघायचंय का. हे गोवावाले कपडे आपल्याला गोवाला नाही जायचंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आता हिमाचल संपलेलं आहे तुमचं आता गोव्याची तयारी करा.